जय गुरु. ऐकू येत आहे? जय गुरु सर. हा. जय गुरु. आपला चौथा अध्याय आपला काल परवा संपला. आता आपण पाचवा अध्यायाची उजळणी सुरू करूया. अं, तर मला वाटतं आरती ताईंनी प्रश्न विचारला होता ना, आत्मसन्यास योग म्हणजे काय, असं विचारलं होतं ना. आहेत का त्या? सर तो 6वा अध्याय आहे ना, आत्मसंयम योग. मला तेच सांगायचं होतं. आत्मसंयम योग नाही, त्याने आत्मसन्यास योग विचारला होता. मला तेच संन्यास सांगायचं होतं. विचारले ना, हो. कर्मसन्यास. नाही नाही नाही, हां हां. त्यांनी आत्मसन्यास विचारला होता, म्हणूनच मला त्यांना विचारायचं होतं की तुम्हाला नक्की काय हवंय. पण ठीक आहे, त्या आरती ताई आल्यावरती बोल. म्हणतात का मग? हा. हम्म. हां. नाही आलेले अजून. नाही, ठीक आहे. ठीक आहे, हं. आता आपण हा हा जो अध्याय पाचवा. आहे, पाचवा अध्याय, हा बघूया. हा थोडासा कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स आहे म्हणजे कसं, याचं नाव संन्यास योग आहे, पण याची सुरुवात म्हणजे अर्जुन विचारतो कृष्णाला की हं. तू कधी तू सांगतो की म्हणजे कर्माचा संन्यास घ्या, असं सांगतोस तू. हा. संन्यासम कर्मणा कृष्ण पुनर्योगम न शोसासी. हा. यश्चय्यम एतयोर एकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. हा. हा. तर मग तू मग नक्की काय आम्हाला सांगतोयस की मग कर्मयोग चांगला की कर्माचा संन्यास चांगला, हे आम्हाला तू नक्की काय ते सांग. हं. हा. तर मग म्हणजे आणि हे अर्जुनाचे जे प्रश्न आहे ना, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत असतो की अक्षरशः आपण जरी गीता समोर असून ऐकली ना, तर आपल्याला वाटेल की आपल्यालाही यात शंका आल्या असत्या, तर त्याची उत्तरं बरोबर कृष्ण देतोय. असं काही काही वेळा अर्जुन प्रश्न विचारतोय तसे, किंवा काही काही वेळा कृष्णालाच कळतंय की आपल्या मनात काय शंका येते. ही गीतेची विशेषता आहे की बरोबर असं उलगडत उलगडत असं नेलेलं आहे. तर इथं हा प्रश्न अगदी योग्य आहे, कारण आधी हा जो आपण चौथा अध्याय बघितला, त्याच्यामध्ये आपण ज्ञानकर्म संन्यास योग बघितलेला, आणि मग तो म्हणतो परत, अरे तू मग परत संन्यास संन्यास सांगतो, मग परत कर्म सांगतो, म्हणजे नक्की काय. तर मग त्याचं आता इथं दुसरा श्लोक हा जरा, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करो उभो तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. तर आता इथं परत थोडासा गोंधळ होतो या श्लोकामध्ये, कारण कुठल्या संन्यासापेक्षा, कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा विशेष आहे, असं सांगितलंय त्यांनी. पण हे कोणाला? हे दोन्ही चांगलेच आहेत. हा. पण कोणाला कोणाला कर्मयोग विशेष आहे, चांगला आहे? तर जो म्हणजे अं, सर्वसाधारण म्हणजे मनुष्याला. हा, म्हणजे ज्याला म्हणजे जो आत्मज्ञान ज्याला झालेलं नाही, त्यांनी उगीच कर्मत्याग करण्यापेक्षा हा, त्यांनी कर्मयोग करणं हे विशेष सांगतो. असं. हं. आता आत्मज्ञान झालेलं नाही म्हणजे काय, की त्याची अजून चित्तशुद्धी झालेली नाही असं म्हणता येईल. आणि मग चित्तशुद्धी झालेली नसताना, आणि याउलट पुढचं मी असं म्हणेल की ते जे साधन चतुष्टय जे आहेत आपण बघितलेले, इथं कुठे ते म्हटलेलं नाही, याचा कृष्ण कधीच उल्लेख करत नाही साधन चतुष्टयांचा. पण जे वैदिक जो अथा तो ब्रह्म जिज्ञासा असं जे होतं, तर म्हणजे वेदांताचा जो सुरुवात आहे अथा तो ब्रह्म जिज्ञासा, तर त्याचं मूळ प्री क्वालिफिकेशन आहे साधन चतुष्टय. आणि इथं मग ते येतं की ते नसल्याशिवाय, ते जर नसेल तर कर्मयोगच विशेष आहे. म्हणजे त्यांनी सामान्य माणसाला त्यानंच लवकर फलप्राप्ती होईल आणि ते त्याच्या पचनी पडेल. नाहीतर ते त्याला, म्हणजे आपण जसं एखाद्या MSc फिजिक्सच्या क्लासमध्ये बसलो, आर्ट्सचा विद्यार्थी, तर त्याला जसं काहीच कळणार नाही, तशी मग
म्हणजे याची अवस्था होईल की व कर्मयोग म्हणजे आत्मज्ञान तर झालेलं नाही, मग मी कर्मही सोडून दिलं, मग काय करायचं मी, नाही का? याचं कारण असं की कर्म सोडून दिलं पण त्याची वासना गेली आहे का नाही, त्यामुळे मग कर्मयोगच विशेष आहे असं. आणि मग मग अशा अशा पद्धतीमध्ये म्हणजे अर आता इथे आणि त्याच्या समोर कोण आहे कृष्णासमोर? अर्जुन. अर्जुन. अर- हा, कारण हा अर्जुन हा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी, की जो ज्याला कर्मयोगच लागू आहे, ज्याला क- कर्मत्यागाचं क्वालिफिकेशन त्याला अजून आलेलं नाहीये, म्हणून त्याला ते सांगतायत. मग आता असं का? मग पुढच्या श्लोकामध्ये ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. तर म्हणजे असा जो आहे, हा, म्हणजे आता इथं जो कर्मयोगी म्हणजे हा तो नित्य संन्यासीच आहे. कोण? की जो द्वेष करत नाही, जो इच्छा करत नाही, हा, त्याला नित्य संन्यासीच जाणावं. कारण असा जो निर्द्वंद्व, द्वंद्वातीतो म्हटलेला आहे ना आधी, हा, शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जिता, तसा तर असा निर्द्वंद्व द्वंद्वरहित पुरुष हा सगळ्या बंधापासून सुखम सुखम प्रमुच्यते, म्हणजे सुखाला प्राप्त होतो. बंधा बंधात म्हणजे पंचमी आधी, बंधापासून सुखाला प्राप्त होतो किंवा सुखाला म्हणजे सुख प्राप्त करतो आणि बंधापासून मुक्त होतो. तर असं म्हणजे हा असा जो कर्मयोगी आहे की जो, आता इथं क्वालिफिकेशन एकदम सोपं करून दिलं. इथं आत्मज्ञान नाहीये, इथं द्वेष नको, इच्छा नको, आणि म्हणजे द्वंद्व सहन करण्याची क्षमता, या जर तीन गोष्टी असतील तर असा जीव जो आहे तो नित्य संन्यासीच आहे, असं इथं सांगितलं. आणि मग इथं पुढे अजून त्याचं स्पष्ट केलेलं आहे. सांख्य योगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकमप्यासित सम्यक उभयोर विंदते फलम. की म्हणजे सांख्य आणि योग हे वेगळे आहेत. हे बाला बाला हा म्हणजे अं, बालपुरुषच, बालबुद्धीचे पुरुषच म्हणतात. हा, पंडित लोक कधी म्हणत नाही. हा, कारण का? यांचं दोघांचंही फळ जे आहे ना, तो म्हणजे कुठलं तरी एक जरी केलं उत्तम प्रकारे, तरी त्या दोघांचंही जे फळ आहे तेच तो प्राप्त करतो. इथे एक थोडीशी मेख आहे की कर्मयोग करणारा मनुष्य हा चित्तशुद्धी होऊन ज्ञानप्राप्ती करून ते फळ प्राप्त करतो, आणि जो ज्ञानवान आहे किंवा आत्मज्ञानी आहे तो ते फळ प्राप्त करतो. म्हणजे असं आहे. पण ते इथं म्हणजे त्यांनी असं सांगितलं की शेवटी दोघांनाही फळ तेच प्राप्त होते असं. हा, सांख्य मार्ग किंवा योग मार्ग, फक्त त्याचे अधिकारी वेगळे, हा फरक आहे. या दोन्ही मार्गांचं फळ एकच आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. सांख्य मार्ग आणि योग मार्ग यांचे फळ हे वेगळे नाहीयेत. हम्म. कारण दोघांचे फळ एकच आहे. याचं कारण असं की योग मार्गातनं माणूस सांख्यात जाऊनच शेवटी जे काय ते म्हणजे फळ प्राप्त करतो, असं म्हणायचं प्रश्न. हे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा, जसं आपल्याला टिपिकल रेल्वे स्टेशन मध्ये जसे जिने असतात, ते कसे असतात, 10 पावलं झाली, पायऱ्या झाल्या की एक असं सपाट सपाट अवस्था येते. मग परत जिना 10 जिने चढतो, मग परत सपाट अवस्था येते, परत तिसरा जिना चढतो, बरोबर? आता म्हणजे असं समजू शकतो आपण की सांख्ययोग हा तिसरा जिना आहे, तिसऱ्या 10 पायऱ्या, आणि कर्मयोग हा दुसऱ्या 3 जिन म्हणजे 11 ते 20 या पायऱ्या आहेत, नाही का? आणि जे कर्मयोगी पण नाहीत ते, पण भक्ती म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास आहे, हा, आपल्यासारखे म्हणूया हवं तर आपण, तर हे आपण पहिल्या 10 पायऱ्यांवरती आहोत. पण जिना एकच आहे. समजलं? म्हणजे जिन्याच्या उदाहरणाने एक कळतं की हा मार्ग एकच आहे. हा, भक्ती म्हणजे मी कर्मयोगी पण नाही, पण माझी श्रद्धा आहे, त्यामुळे मी त्या जिन्यावरती आहेच. हा, पण पहिल्या पहिल्या टप्प्यावरती आहे. हा, जो कर्मयोगी आहे, जो न कांक्षती आणि न न द्वेष्टी असा जो आहे तो दुसऱ्या टप्प्यावरती आहे, आणि सांख्ययोगी आहे तो तिसऱ्या टप्प्यात.
बरोबर असं. हम्म. आणि मग म्हणजे आता मग कृष्णाने इथं सांगितलं की म्हणजे ज्ञानरहित संन्यास, म्हणजे संन्यास हा ज्ञानरहित जर असेल तर त्याला काय फार म्हणजे त्याच्यापेक्षा मग चांगला कर्मयोग केलेला बरा असा. तसं त्यांनी सांगितलंय. आणि आता याच्या पुढं हम्म, याच्या पुढं हे सगळं आता म्हणजे आता संन्यास म्हणजे अजून एक दोन श्लोक आहेत मला वाटतं. आणि मग म्हणजे सांख्य आणि योग जे आहे ते एकच हे सांगतात. आणि मग नंतर मग पुढे सगळी संन्यास किंवा संन्यास मार्गाची लक्षणं आता आपल्याला इथं पुढे आपल्याला कळते. त्यामुळे या अध्यायाचं नावच म्हणजे संन्यास योग असं आहे. आणि मग इथं म्हटलेलं 5व्या श्लोकात यत सांख्य प्राप्यते स्थानम तर योगही अपिगम्यते, ते स्थान योग्यांनाही प्राप्त होतो. म्हणून एकम सांख्यांच्या योगंच य पश्यतीचा पश्यती. त्यामुळे असा जो आहे तर तो म्हणजे एकच आहे त्या दृष्टीने. योग्यांकडून सुद्धा क्रमाने तेच प्राप्त होत. शेवटी ते त्याच टप्प्यावर पोचतात. तर आणि इथे ना त्यामुळेच आता हे जे 2-3 श्लोक आहेत ना याच्यामुळेच लोकांची गल्लत होते. म्हणजे त्यांना वाटतं की म्हणजे ज्ञानमार्ग मग कशाला करायचा, म्हणजे पण ज्ञानमार्गाला कमी म्हटलेलंच नाहीये कृष्णाने ना. तर शेवटी मुक्ती किंवा सगळी कर्मांचं जे दहन जे आहे कर्मांचं ते शेवटी ज्ञानानेच होतंय. पण जर अधिकारी पुरुष जर नसेल, योग्य अधिकारी पुरुष जर नसेल तर मात्र आपल्याला एकदम ज्ञानमार्गाची कास धरून चालणार नाही. आधी योगमार्गाचीच धरायला पाहिजे, हा मतितार्थ आहे. आणि ते बऱ्याच टीकांमध्ये ना हे नीट सांगितल्या जात नाही, स्पष्ट केल्या जात नाही, की जे शंकराचार्यांनी मात्र छान स्पष्ट केलेलं आहे असं इथं. हा आरती आरती ते आल्या आहेत ना आता. हो हो. तुमचा काय प्रश्न होता की आत्मसन्यास योग म्हणजे काय असं ना? आत्मसंयोग योग. हा हा. आत्मसंयम योग की आत्मसन्यास योग म्हणायचंय तुम्हाला? कारण आत्मसंयम जो आत्मसंयोग. आहे आणि आत्मसंयम होत नाही. एक तर आत्मसंयम योग होतो तो 6व्या अध्यायात आहे अजून, हा. वेळ आहे त्याला आपल्याला अजून. अच्छा हा म्हणून मी त्याला अच्छा. उत्तर देत नव्हतो तेव्हा, कारण मलाही तेच वाटलं बहुतेक तुम्हाला आत्मसंयम योग म्हणायचंय. तर तो 6व्या अध्यायात येईल आपल्या. पण सर एक प्रश्नपत्रिका पाठवली होती ना त्याच्यामध्ये तो प्रश्न होता. काय आत्मसंयम? नाही हो, हा संयोग. संयोग नसेल, संयम योगच असेल असं मला वाटतं. पण तरी तुम्ही त्याचा फोटो काढून पाठवा, मग आपण बघूया ते. बरं बरं असं बरं आहे. चालेल हा? होय. चालेल. हा. तर हा 5वा श्लोक झाला. हा. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयोक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेण हा हा अधिगच्छति. आत्मसंयम. सर आत्मसंयम हा आत्मसंयमच आहे. हा तो हा येईल मग संयम. आपल्या 6व्या अध्यायात येईल आपल्याला, तेव्हा मग चर्चा करू त्याची. अच्छा हा अच्छा. हा हो. हा हा. आणि हा आणि हा आणि बघा इथं 6व्या श्लोकामध्ये हेच हेच जे स्पष्टीकरण म्हणजे हाच जो कन्सेप्ट आहे अजून स्पष्ट केलेला आहे की दुःखम आप्तुम अयोगतः, म्हणजे योगमार्ग योगमार्गाची कास धरल्याशिवाय डायरेक्ट संन्यास धरणं हे फार दुःखी किंवा कठीण काम आहे हे. जसं 12व्या अध्यायात म्हटलेलं आहे क्लेशोधिकरच तेषां सक्तचेतसाम तसं. हा म्हणजे इथं हा योग म्हणजे डायरेक्ट आपण म्हणू की मी वरच्या जिन्यावरती चढायला जातो 3ऱ्या टप्प्यावर, तर तसं नाही. 2रा टप्पा व्यवस्थित पार केल्याशिवाय 3ऱ्या टप्प्यावर जाऊ नका असं पुन्हा पुन्हा हे सांगतायत. आणि म्हणून योगयुक्त हा मुनी ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. आणि असा योगयुक्त जो आहे मुनी मुनी म्हणजे मनन करणारा, हा तो ब्रह्मत्वाला लवकर प्राप्त होतो. आता इथं ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय आहे? संन्यास. ब्रह्म म्हणजे इथं शांती म्हटलेलं नाही, ब्रह्म म्हटलेलं आहे. कारण म्हणजे त्या म्हणजे त्याला आणि त्यांनी जर सतत म्हणजे त्या योगयुक्त म्हणजे योग मार्गाने ज्यांनी संन्यास घेतलेला आहे अशाला मात्र लवकर प्राप्ती होते परमेश्वराची. पण जर योगाच्या शिवाय जर तो डायरेक्ट संन्यास घेईल म्हणेल तर त्याला ते शक्य नाही.
आणि इथं मुनी हा शब्दही महत्वाचा आहे. मुनी म्हणजे जो मनन करणारा तो मुनी. आणि आता कोणाचं मनन? तर आत्मस्वरूपाचं किंवा परमात्म्याचं. हा. आणि मग इथं अजून हा श्लोक परत अजून स्पष्टीकरण आहे. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. आणि असा जो योगयुक्त, योग मार्गाने ज्याची विशुद्ध आत्मा, ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे, हा असा तो, आणि मग त्याने तो विजित आत्मा आहे, आणि तो म्हणजे आणि जितेंद्रिया, त्यांनी इंद्रियांनाही जिंकलेला आहे, सर्व भूतात्मा असं. हा सर्वभूतात्म भूतात्मा, आत्मभूतात्मा. हा, इथे नुसतं सर्वभूतात्मा नको, सर्वभूतात्म भूतात्मा पाहिजे शब्द. म्हणजे सगळ्या भूतांचा आत्म्याशी तो त्याचा आत्मा आत्मरूप झालेला, सर जो मग इथे अजिबात. हा योगयुक्त म्हणजे हा कर्मयोगीच आहे ना अजून. नाही, आता योग इथं मार्ग कसं. म्हणजे कर्मयोग मार्गाने त्याची चित्तशुद्धी झाली आहे आणि मग त्यांनी ज्ञान नाही प्राप्त नाही केलं. नाही 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 नाही. मग आता मग इथं कसं? काय माहितीये का, इथं ना हा पुढे गेलेला आहे. आता योगयुक्तच होताच तो तो त्याचं चित्तशुद्धी झाली आता विशुद्धात्मा. मग तो विजितात्मा पण झाला, आणि तो जितेंद्रिय पण झाला, आणि सर्वभूतात्म भूतात्मा म्हणजे साक्षात अद्वैत भावाला तो पोचला. हेच अद्वैताचं लक्षण म्हणजे आहे ना. हा. म्हणजे तो आधी कर्मयोगी होता, मग त्यांनी हम्म. कर्मसन्यास घेतला, मग तो ज्ञानयोगी झाला आणि मग त्याची म्हणजे अद्वैत. चित्तशुद्धी होऊन त्याला ज्ञान प्राप्त झालं, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं आणि तो हम्म. आता सर्व भूतांचा म्हणजे हे झाला, अद्वैत भावात गेला तो. भूतमात्रांचा आत्मस्वरूप झाला तो असा. आणि होय. मग हा मग म्हणजे त्याला मग कुर्वन् अशा अपि न याने कर्म लिप्यते. करूनही मग हा अशाला त्याला मात्र कर्म त्याने मग बांधले कर्म जातात. केलं तरी फरक पडत नाही असं. हा. ही ना एक गंमत बघा, कशी गंमत आहे की आधी भक्ती, पाया भक्ती हा पाया. हा, त्याच्यानंतर मग काय करा, तर कर्मयोग करा, म्हणजे निष्ठेने योग्य मार्गाने कर्म करा, भक्तिपूर्वक कर्म करा, भक्तिपूर्वक. हा, त्यालाच आपण योग म्हणतो, की जेणेकरून हळूहळू चित्तशुद्धी होत जाईल. त्याच्यानंतर कर्मसन्यास घ्या. कर्मसन्यासानंतर, आणि कर्मसन्यासाच्या करताना म्हणजे साधन चतुष्टय वगैरे सगळे त्यात आलेच. मग आणि तेव्हा म्हणजे जितेंद्रिय वगैरे व्हा, चित्तशुद्धी झालेलीच आहे, जितेंद्रिय वगैरे घालून मनन चिंतन वगैरे केलं किंवा अद्वैत भाव येईल, आणि मग परत तुम्ही कर्मामध्ये वळला तरी मग काही फरक पडत नाही. हं? म्हणजे कर्म नैष्कर्म्य भाव म्हणजे कर्मत्याग, कर्मसन्यास, आणि परत मग नैष्कर्म भावाने कर्म करणे. जे आपण काल बघितलं होतं ना, तर सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते, हे नैष्कर्म भावाने कर्म करण्याचं उदाहरण. हं? असं. ठीक आहे. आणि बघा इथं म्हटलेलंच आहे की आता ही ज्ञानोत्तर घडणारी जी कर्म आहे, त्यामुळे आता तो कर्मयोगी नाहीये. हा. आता तो ज्ञानी आहे. आता तो कर्मयोग ही पहिली पायरी झाली. हा, कर्मयोगात तो चित्तशुद्धी झाली, चित्तशुद्धीनंतर त्याने कर्मसन्यास घेतला, कर्मसन्यास घेतल्यानंतर तो ज्ञानी झाला, आणि ज्ञानी झाल्यावर आता जो कर्म करतोय याला ज्ञानोत्तर कर्म म्हणतात. या असे लोक जे कर्म करतात ना, त्यांना ज्ञानोत्तर कर्म म्हणतात. त्यामुळे त्याला कर्मयोगही म्हणत. मग म्हणजे आता जे मी परत परत उदाहरण देतोय परत, की भूदान यज्ञ विनोबांचा, त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की हा कर्मयोग आहे, पण नंतर त्यांनी पण क्लिअर केलेलं की नाही, हा कर्मयोग नाही, ही पुढची अवस्था आहे, ज्ञानोत्तर कर्म आहे ते असं. म्हणजे याला म्हटलं जातं लोकसंग्रहाकरता कर्म करणे. हा, ज्ञानी माणसांनी लोकसंग्रहाकरता जी कर्म करणे, की जसं वेदांमध्ये किंवा पुराणांमध्ये जे उदाहरण आहे की राजा जनक
त्याचं उदाहरण देतात की पूर्ण ज्ञानी अगदी, हा, म्हणजे की इतकं की त्यांनी अष्टावक्राला त्यांनी ज्ञान दिलेलं आहे असा, हा, शुकाचार्यांना त्यांनी ज्ञान दिलेलं आहे असा राजा जनक. पण तो राजा होता, राज्यकारभार करत असे. याचं कारण असं की लोकसंग्रह करता. लोकसंग्रह म्हणजे काय, की लोकांसमोर एक आदर्श ठेवणे, लोकांना चांगलं वळण लावणे, त्याच्याकरता तो या व्यवहारात होता. आणि अशा आपल्याला समाजात बरीच उदाहरणं मिळतील, नाही का, की जे ज्ञानोत्तर कर्म करणारे, जसं गोळवलकर गुरुजी होते, नाही का, म्हणजे की जे ज्ञान प्राप्ती झालेले, पण ते कर्ममार्गात पुन्हा एवढी मोठी जबाबदारी संघटनेची त्यांनी उचलली, 50 वर्ष 40 वर्ष पेलली, नाही का. ठीक आहे, पुढचं बघूया. हा, आता आता हा जो आहे हा फार आपण छान श्लोक आहे, की हा ज्ञानी काय करतो मग आता, त्याची कर्म होत असतात काय. नैव किंचित करोमि इति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिंघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. हे सगळं करत असताना हा, तो म्हणजे कशातही तो स्वतः काहीच करत नसतो आणि तो आत्म्यामध्येच फक्त चिंतन करत असतो. सगळे देह वेगवेगळी कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय त्यांना वाटेल ते करत असतात, पण तो तो काही मनात धरत नाही त्यांना. हा, तो स्वतः मी काहीच करत नाहीये, तो आत्मचिंतन करत असतो. हा छान श्लोक आहे. म्हणजे हे सगळं ज्ञानोत्तर कर्मयोग, कर्मयोग नाही, ज्ञानोत्तर कर्माचं हे लक्षण. आणि मग आता दुसरंही म्हटलेलं आहे. आता दुसरं अजून एक उदाहरण आहे, की असा कोणी ज्ञानी नसेल पण जो कर्मयोगी असेल. आता हे उलट उदाहरण आहे बरं. कर्मयोगी, कारण तो कर्मयोगी का, कारण तो ज्ञानी नाहीच आहे, पण तो कर्मयोगात आहे. मग त्याचं काय होतं, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्रम इवांभसा. म्हणजे जो कर्माणी ब्रह्मणी आदाय, इथे याला कर्माला त्याला ब्रह्मामध्ये अर्पण म्हणजे यज्ञ करावा लागतो. करावा लागतो म्हणजे करतो तो. आणि संगम तत्वा करोति सहा, आसक्ती नाही, संगम म्हणजे आसक्ती. तर जो आसक्ती न ठेवता अशी कर्म करतो, जी कर्म करतो ते तो म्हणजे थोडक्यात तो यज्ञ करतो. आणि इथे तो आपल्या लक्षात येईल की यज्ञ हा कोणा करताय, कर्मयोगा करता. यज्ञ हा ज्ञानोत्तर अवस्थेसाठी नाही एक यज्ञ, कारण त्याला ती गरजच नसते. त्याला त्याला ते म्हणजे कर्म परमेश्वराला अर्पण करायची गरजच नसते. पण जो कर्मयोगी आहे त्याला म्हटलं, जी म्हणजे समजा कदाचित आपण समजू याच्यामध्ये, तर जी आपण कर्म करतो ती कर्म परमेश्वराला अर्पण करून त्यांनी पुढे जायचंय. आणि मग त्या तसं केलं तर काय होतं, की त्याला लिंपन म्हणजे वासना लिंपत नाही. कशा, तर पद्मपत्रम इव, जसं कमळाच्या पान सतत पाण्यात असलं तरी त्याला पाणी चिकटत नाही, पाणी ते शोषून घेत नाही. जसं आता एक उदाहरण देतो मी. आता मी सांगतोय, माझ्याकडून हे तुम्हाला सांगितलं जात आहे, बरोबर. पण याचा मला जर मला याचा मला अहंकार किंवा काही हे व्हायला नको असेल, बाद व्हायला नको असेल, तर मी काय करायला पाहिजे, की हे मी जे झाला वर्ग संपला, ठीक आहे, मी माझ्याकडनं माझं कर्तव्य केलं, परमेश्वराला अर्पण केलं, ठीक आहे, आणि पुढे गेलो, विसरलो मी ह्याचं. अशा पद्धतीने सगळी कर्म करायची, नाही का, असं. सर, ते अनात्मज्ञ म्हणजे काय सांगितले खाली, इथं खाली अर्थामध्ये लिहिले, जो इच्छा न करता जो अनात्मज्ञ ती आचरतो. आता त्यांनी असं सांगितलेलं आहे, अनात्मज्ञ म्हणजे अज्ञ पुरुष किंवा ज्याला ज्ञान झालेलं नाही. अन म्हणजे नाही, आत्मज्ञ म्हणजे आत्मज्ञान झालेला आहे असा तो. पण अनात्मज्ञ म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही तो. अच्छा. अशी व्यक्ती सुद्धा
ती कर्म ईश्वरार्पण करून कशाचीही इच्छा न करता. आता इथं हे शंकराचार्य अजून स्पष्टीकरण देतात, कशाची म्हणजे अगदी मोक्षाची पण नाही, बाकी व्यावहारिक भौतिक गोष्टींची तर इच्छा नाहीच नाही, पण मोक्षाची पण इच्छा नाही. हम्म. तर मला एक उदाहरण आठवतं. एक माझा मित्र होता पूर्वी, म्हणजे चांगला होता, कंपनीतला कलिग असं. तो मला असं त्याने म्हटलं, मला काही करून मोक्ष मिळवायचाच आहे, मोक्ष मिळवायचाच आहे. मी एकदा त्याला म्हटलं, हा, की ठीक आहे म्हटलं, चांगलं आहे तुझं, पण मला बाकी काही नको, पण मला मोक्ष पाहिजे. पण म्हटलं, मोक्ष पाहिजे असणं ही पण इच्छाच नाही का? नाही का? त्या इच्छेचा बोज होणार नाही का आपल्याला? नाही का? बरोबर. हा. त्यामुळे ती सुद्धा इच्छा ठेवायची नाहीये. कारण आपण कसलीही इच्छा की ज्यात म्हणजे मला मुक्त व्हायचंय ही पण इच्छा नाही. मुक्तपणा हा आपोआप मिळणार आहे आपल्याला. असं. समजलं? आणि मग काय हो सर. होतं असं, हा, आणि अशी जी कर्म जो जेव्हा समर्पित करतो, तेव्हा त्याचं काय होतं, त्याचं फळ काय आहे? तो लगेच मुक्त होत नाही. तर त्याचं फळ हे चित्तशुद्धी, सत्वशुद्धी म्हणजे चित्तशुद्धी. तर त्याची चित्तशुद्धी अशा पद्धतीने चित्तशुद्धी आपली होत जाते, की याचा अर्थ समजून घ्या. सर्व विहित कर्मे, कुठलीही कर्म नाही, विहित कर्मे म्हणजे आपल्याला जी सांगितलेली आहेत, आपल्याला जी लागू आहेत प्रत्येक आपल्या धर्मानुसार, ती कर्म ईश्वरार्पण करून मोक्ष फळाचीही इच्छा न करता, म्हणजे बाकी इच्छा तर नाहीच नाही, त्या आपोआपच कटल्या. आणि जो अनात्मज्ञ म्हणजे आपण, की ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही, ते जर आपण आचरलं तर ती कर्म त्याला बद्ध करत नाही. आणि अशी जी कर्म करतो आपण, म्हणजे त्याचं फळ काय, मग चित्तशुद्धी. पण ते सुद्धा मिळणं खूप महत्वाचं आहे, नाही का? आणि परत मग इथं त्याच योगाचं परत हे सांगते, अजून स्पष्टीकरण केलेलं आहे. कायेन नमसा नको पाहिजे, ते मनसा पाहिजे. कायेन मनसा बुद्ध्या केवलैर इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. तर योगी जो असतो, तर हा कायेनी, मनानी, बुद्धीनी, इंद्रियानी, ही सगळी जी कर्म जी आहेत त्याची संगम त्यक्त्वा, जिथं जिथं संगम त्यक्त्वा जे समजलं जातं ना, त्याचा पण अर्थ घ्यायचा आसक्ती सोडून. पण मी तर म्हणेल, नुसतं संघाचा अर्थ नुसता आसक्ती नको धरूया आपण, आसक्ती पण आणि ममता पण आणि अहंकार पण. जसं ते संघ म्हणजे आसक्ती, पण ते तिन्ही पॅकेज आहे, ते आसक्ती, ममता आणि अहंकार, हे तिन्ही सोडून आत्मशुद्धीसाठी ही म्हणजे कर्म करायची आहेत. आणि इथं आपल्याला उत्तर मिळतं. की बऱ्याच लोकांचा एक हे असतो, की मला अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, मला हे सगळं माहिती आहे, मग मी हे सगळं नित्य नैमित्तिक कर्म की ज्याच्यात आपल्या उपासना कर्म पण आलो, हे मी का करू? तर त्याचं उत्तर आहे चित्तशुद्धीसाठी, नाही का? कारण असं जर केलं नाही तर चित्तशुद्धी होणार. संगमचं काय सांगितलं सर? कशाचं? संगमचं संगम आसक्ती, ममता आणि अहंकार सोडून. संघ याचा शब्दशः अर्थ होतो आसक्ती. हा, म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती आणि संघ हे दोन्ही एकाच धातूपासून बनलेले आहेत. पण मी सांगेन की या संघाचा अर्थ आपण आसक्ती, ममता आणि अहंकार असा धरायचा. ममता, अहंकार आणि आसक्ती. हा. सर, करताना मी एक आत्मशुद्धी म्हणजे नक्की काय? चित्तशुद्धी. चित्तशुद्धी. हा, म्हणजे हो. चित्तशुद्धी म्हणजे आत्मशुद्धी म्हणजे काय? चित्तशुद्धी, आत्मशुद्धी म्हणजे असं की द्वेष वगैरे या भावना विरहित. नाही, थोडं लोभ, मी मोह. ऐका. तर एक तर म्हणजे चित्तशुद्धी म्हणजे साधन चतुष्टय आपल्याला मनामध्ये जे विकार ऐका ना, येतात. हा ऐका ना. हा हा. साधन चतुष्टय आपल्याला माहिती आहे. साधन चतुष्टय, नित्यानित्य विवेक, बरोबर. नित्य काय, अनित्य काय, याचं कन्सेप्ट आपला क्लिअर असणं. नंतर जे मुख्य म्हणजे शमदमादी संपत्ती, शम, दम,
तितिक्षा, समाधान वगैरे ते जे आहेत. हा, नंतर शमदमादी हे अजून काय साधन नित्यानित्य विवेक, शमदमादी संपत्ती. मुमुक्षू नाही येणार, कारण मुमुक्षू ही मोक्षाची इच्छा झाली. ती इच्छा आपल्याला सध्या नकोय. ती पुढे येईल. हं. आणि हा, तर कुठल्याही वासना न उद्भवणं म्हणजे चित्तशुद्धी. थोडक्यात कुठल्याही काहीही आपल्याकडून जरी कर्म झाली, क्रिया झाल्या, कर्म झाली म्हणण्यापेक्षा क्रिया झाल्या, तरी त्याचा परिणाम किंवा त्याची वासना चित्तात न उमटणं म्हणजे चित्तशुद्धी. कारण त्याचा परिणाम म्हणजे काय, की आपला म्हणजे चांगली गोष्ट केली तर आपल्याला वाटतं, आता मी छान केलं, आता मला काहीतरी त्याचं फळ मिळेल. मी एखादं वाईट केलं तर त्याचं मला शिक्षा भोगावी लागेल. दोन्ही असू शकतं. त्याचं कशाचंही मला मनामध्ये काही इच्छाच नको, मनामध्ये काही विचारच नको. क्रियेचा आणि म्हणजे थोडक्यात काय, आपला जो लिंगदेह असतो ना, असं म्हटलं जातं बरोबर, की म्हणजे इथं चित्तशुद्धीचा तो प्रकार नाहीये, पण जसं म्हटलं जातं की मृत्यूनंतर काय होतं, तो जो लिंगदेह असतो, स्थूल देह तर गेला, फिजिकल देह, पण हा जो सूक्ष्म देह जो आहे ना आपला, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हा त्या आत्म्याबरोबर जातो. तर आपल्याला ते बॅगेज न्यायचं आहे का पुढे? नाही, ते कधी नेणार नाही आपण. जर आपलं चित्त शुद्ध असेल तर भले आपल्याला मुक्ती नाही मिळणार, पण हे बॅगेज आपण पुढे नाही नेणार. आणि म्हणून, आणि हे कसं होणार, कर्मठपणे कर्म केल्याने, योग्य मार्गाने, इन अ डिसिप्लिन मार्ग. कर्मठ ह्या शब्दाचा अर्थ काय, डिसिप्लिन, म्हणजे अगदी शिस्तबद्ध रीतीने नेमून दिलेलं काम करणे, त्याला म्हणतो आपण कर्मठ. तर त्या पद्धतीने लोक हसतात, अरे हा एवढा का फार काटेकोर आहे बाबा, हा असंच केलं पाहिजे. पण असंच काय, अशीच पूजा करतो, असाच स्वयंपाक करतो, असंच काम करतो, पण ते आवश्यक आहे, कारण त्यांनी चित्तशुद्धीला ते फार पोषक असतं. म्हणजे आपलं अगदी ऑफिसमधलं सुद्धा जे एसओपी ज्याला आपण म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्या पद्धतीनेच अमुक एक व्यक्ती काम करते, हे त्यांनी करता करता त्याचं चित्तशुद्धी आपोआप होत जाते. मग ते कार्यालयातलं काम असो, उपासनेतली पूजा वगैरे, उपासना पद्धती असो, किंवा आपलं बाकी व्यावहारिक जी कर्तव्य असतील, म्हणजे पत्नी म्हणून, पती म्हणून वगैरे वगैरे, ती सगळी काटेकोरपणे केल्याने चित्तशुद्धी हळूहळू होत जाते. म्हणून त्याला नित्य व नैमित्तिक कर्म असं म्हणतात. मी तुम्हाला एक उदाहरण देईल याचं. मी हा कन्सेप्ट एकदा आमच्या सॉफ्टवेअर कंपनीत सांगितला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, की प्रोग्रॅमर जो असतो, हा, आधी नवखे असतात लोक, हा, बरोबर, प्रोग्रॅमिंग करताना. नंतर त्यांना व्यवस्थित त्यांना शिकवलं जातं कसं प्रोग्रॅमिंग करावं, कसं कोडिंग करावं वगैरे वगैरे. आणि मग त्यांना बरेच मग सगळे कोडिंगचे सगळे हे माहिती होतात, वेगवेगळ्या कमांड्स वगैरे, सगळ्या लूप्स वगैरे कसे टाकायचे वगैरे वगैरे. आणि ते पुढे पुढे, आणि तोपर्यंत त्यांना अगदी निक्षून सांगितलेलं असतं की तुम्ही कोडिंग एसओपी सगळ्या व्यवस्थित फॉलो करा म्हणून. हा, आणि मग एकदा तो एक्सपर्ट प्रोग्रामर झाला ना, की मग ते त्याला नियम लागू होत नाही. म्हणजे थोडक्यात मी त्यांना सांगितलं होतं की एक्सपर्ट कोण, की ज्याला नियम सगळे माहिती आहेत, पूर्ण माहिती आहेत, आणि त्याला नियम कधी तोडायचे हे पण माहिती आहे, असा तो एक्सपर्ट. तर चित्तशुद्धी झाल्यावर मग त्यांनी कर्म केली, आणि मग त्यांनी डिसिप्लिन पद्धतीने, कर्मठ पद्धतीने केली किंवा नाही केली तरी फरक पडत. तर एक्सपर्ट कुठल्याही क्षेत्रामध्ये मला एक्सपर्ट. थोडंसं वेगळं वाटतं की चित्तशुद्धी म्हणजे की ह्या ज्या आपल्या मनात भावना उमटतात, म्हणजे आता हे जे षड्विकार आपण म्हटलं, किंवा हे काम, क्रोध, लोभ, मोह वगैरे, म्हणजे हे सगळे जे आपण समत्व बुद्धी म्हटलंय, की ती समत्व बुद्धी येऊन हे विकार
थोडक्यात म्हणजे नाहीसे होणे किंवा निर्विचार मन होणं म्हणजे चित्तशुद्धी असं मला वाटतं. निर्विचार नाही म्हणता येणार. आता हे सगळं नाही, नाही, ऐका ना, बरोबर आहे, तुमचं म्हणणंही तेच आहे. पण तुम्ही थोडं आधीचं सांगितलं, की कारण हे सगळे विचार काय येतात मनामध्ये, वासना वासना कशापासून उत्पन्न होतात? म्हणजे आसक्त, म्हणजे काम म्हणजे शेवटी कामयश, आसक्ती. हां, क्रोधयश, हां, काम, क्रोध, लोभ, रजोगुणस्तव. हां, तर हे सगळे जे काम, क्रोध आणि म्हणजे सगळ्यांचा राजा जो आहे तो काम आहे. बरोबर, काम आहे. तर कामापासून हे सगळे विकार आणि वासना उत्पन्न होतात. त्यामुळे बरोबर आहे, की पण मी त्याच्या डायरेक्ट ते मी गाळून टाकलं. मी म्हटलं, की विचार उत्पन्न न होणं. त्याचं कारण अर्थात हे कामच आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मोह, मत्सर. पण म्हणजे त्याच्या पुढची अवस्था, की वासना उत्पन्नच न होणं. असं. समजलं? कारण किती सर्वसाधारणपणे आपण सहज कोणाचा तरी द्वेष करतो किंवा सहज कोणाचा वर तरी टीका करत असतो. तर हो. हे सगळे विकार आहेत ना, त्या विकारांनी आपलं मन कलुषित होत असतं म्हणजे नेहमी. आणि आता मी एक उदाहरण देईल याचं. आता मी थोडासा सोलारचा व्यवसाय करतो ना, तर कधी-कधी असं होतं, की कोणी मला योग्य म्हणजे माझे म्हणजे काम करून मला जे अपेक्षित म्हणजे ठरलेलं असतात व्यवहार, ते पैसे देत नाहीत. काहीतरी राहून जातात. 10,000, 20,000, 50,000 असे म्हणजे मोठ्या रकमेचे असे. सुरुवातीला 5-एक वर्षापूर्वी असेल, मला एकदम वाटायचं, "अरे काय आपण एवढं केलं, पण ते का मिळत नाही मला? असं नाही, घेतलंच पाहिजे का?" मग नंतर माझी एक अवस्था आली, की ठीक आहे, जाऊ दे. त्याला त्याचं फळ मिळेल, त्याचं फळ मिळेल. असं मधल्या काळात मला असं वाटायचं. आज मला असं वाटतं म्हणजे मला त्याला शाप पण द्यायचा नाही किंवा मला त्याचं ठीक आहे बाबा, हां, कदाचित त्याचं माझंच त्याला देणं असेल, म्हणून तो मला देत हां, नाहीये आणि मी विसरून जाईल. बरोबर. तो विचार सुद्धा म्हणजे आणि ॲक्चुअली मी आता तुम्ही विसरून पण जातो. तर माझ्या दृष्टीने ते चांगलं आहे. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या ते कदाचित चांगलं नसेल, पण हां, पारमार्थिकदृष्ट्या ते चांगलं आहे, की काही दिवसांनी ते विसरून जातो. ठीक आहे बाबा, तो नाही दिलं, गेलं, विसरलं, झालं, संपला विषय. मी पुढे गेलो. हां. माझं काही वाईट म्हणजे झालंय का? आपलं नाही. चित्त हां, हां, अशा प्रकारे म्हणजे चित्त शुद्ध होतं. हां, म्हणजे माझं जे अपेक्षित म्हणजे नैतिकदृष्ट्या जो माझा हक्क आहे, व्यावहारिकदृष्ट्या म्हटलं तर, ते नाही दिलं तरी माझ्या मनावर परिणाम न होणं. बरोबर. हां, तर मग मी एक्झॅक्टली. हां, तर त्याला म्हटलं जातं, की म्हणजे मी कुठलंही म्हणजे म्हणजे काही बॅगेज नसणं, हे काही त्रास नसताना बॅगेज नसणं हे तर ठीकच आहे. पण काही त्रास झाला, कोणी दिला तरी आपण ते बॅगेज पुढे न नेणं, हे जास्त बरोबर. महत्वाचं. म्हणजे तर हेच, हेच, तर हेच, म्हणजे हेच मला म्हणायचं तुकाराम होतं. अगदी, महाराजांसारखं. अगदी, अगदी बरोबर. मी म्हणणारच होतो ते, की तुकारामांची ती अवस्था आणि ॲक्चुअली हा विचार मला मनात आला ना, म्हणजे मलाच तो अनुभव यायला लागला 1-2 वर्षापासून. आणि मग एकदा मला वाटलं, की अरे, तुकारामांची ती अवस्था लोक त्यांना हसले, आपणही तेव्हा हसलो असू, पण तेव्हा आता मी हं, हसत हं. नाही त्यांना असं. असं. बरोबर, बरोबर, म्हणजे बरोबर. बरोबर. ती अवस्था म्हणजे आपण सर त्याच्यात येते, नक्की येते. म्हणजे आपण एखाद्याशी चांगलं वागतो, पण तरी समोरचा माणूस वाईट वागतो, तरी त्याचा तरीही आपल्याला आपण राग न नाराज येणं, त्याचा राग न बरोबर. येणं. हां, ही चित्तशुद्धी. होय. बरोबर. म्हणजे छान, सतत कारण छान. ते दुसऱ्याविषयी क्षमाशील भावना बाळगणं, ते हाही त्याचा सगळं अर्थ आहे ना. ते नाही, ते सगळं क्षमाशीलता आलंच. फार खाली झालं हां, थोडं. क्षमा म्हणजे मी मोठा हे झालो. आणखीन हां, वर झालं. हां. मी क्षमा हं. काय अच्छा, म्हणजे माझ्या मी त्याला मनातच क्षमा काही राहिलं केली, नाही. हा माझ्या हां, मनाचा मोठेपणा असा म्हणजे मी बाळगला. हां. हं. मी परत क्षमेमध्ये अहंकार आला. आपण काय देव आहोत का अच्छा. क्षमा करणाऱ्याला? नाही का? असं. नाही का? म्हणजे सर चांगलं चांगलं वागून विसरून जायचं. मग तो कसा का वागेना समोरच्यातनं काही समोरचा. अपेक्षाच ठेवायची नाही. असं. हां, आपल्या कसंही अपेक्षा वागू काय ठेवणार नाही. मला वागणाऱ्याशीही मला हां. मला लोकांनी दगड मारले तरी फरक न पडणे असं. दगड म्हणजे शाब्दिक दगड, मग भौतिक दगड काही म्हणा असं. त्रास देणे म्हणजे इथे वगैरे. गांधीजी आले सर मग. इथे हां? गांधीजी आले मग. नाही, गांधीजी नाही. आले. एक गाल नाही, पुढे नाही. करा, नाही, दुसरा नाही, करा. नाही, 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 नाही. ते तसं दुसरा नाही, गाल तसं पुढे नाही. नाही करायचंय. नाही, 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 हां. नाही, नाही, नाही. आणि एकनाथ ऐका. महाराजांचं उदाहरण देता येईल सर. हं. हां. हां. नाही, नाही आणि एक कसं एकनाथ आहे महाराज. माहिती आहे का? ऐका. सी व्यावहारिक रिस्पॉन्ड करणं वेगळं आणि मनात त्याचा चित्र न उमटणं या 2 वेगळ्या गोष्टी.
आणि ते समजलं का? ते खरं आहे. मनात हा चित्र न हो हो उमटणं मनात हे चित्र न परफेक्ट. उठणं. सी मला हा. जे जे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की दुरितांचे तिमिर जाव असं. हम्म. हम्म. म्हणजे बरोबर. मला